विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स 2 मध्ये 17वा धडा आपल्या पुस्तकातला अभ्यासणार ते म्हणजे इंट्रोडक्शन टू बायो टेक्नॉलॉजी. ना इन दिस चॅप्टर वी हॅव टू लर्न अबाउट द टिश्यू, दॅट्स इज ॲनिमल टिश्यू, प्लांट टिश्यू, टिश्यू कल्चर, ॲग्री टुरिझम अँड ॲग्री बिझनेस. या सगळ्या पॉईंटचा यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. फर्स्ट पॉईंट याच्यामध्ये दिलेला आहे टिश्यू. ना व्हॉट इज मीन बाय टिश्यू? We all know that the organisms are made up of cells. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सगळे सजीव हे पेशीपासून बनलेले आहेत. इन केस ऑफ द unicellular animals or organisms like amoeba, all the functions are performed by the organelles of their single cell. However, most of the organisms are multicellular. In multicellular organisms, there are different cells which perform the डिफरंट फंक्शन्स. एक पेशीय प्राण्यांमध्ये उदाहरण अमेबामध्ये फक्त एकच पेशी त्यांचे सगळे कार्य करत असतो. तर जे बहुपेशीय प्राणी असतात यांच्यामध्ये असंख्य पेशी असतात. मग त्या पेशी ज्या असतात त्या असंख्य वेगवेगळे कार्य करत असतात. मग या ज्या सेल्स असतात या सेल्सचा एक ग्रुप तयार होतो, तोच म्हणजे टिश्यू. ना एक प्रश्न आपल्या पुस्तकात दिले, हाऊ आर द व्हेरियस प्रोसेसेस ब्रॉट इन देअर बॉडी. देन कशा प्रकारे हे सगळे प्रोसेस त्यांच्या बहुपेशीय प्राण्यांमध्ये किंवा त्यांच्या बॉडीमध्ये हे कार्य करत असतात. ग्रुप ऑफ द सेल्स दॅट कम टुगेदर सो एज टू परफॉर्म द व्हेरियस फंक्शन ऑफ द बॉडी. बहुपेशीय प्राण्यांमध्ये ह्या ज्या पेशी आहेत या पेशींचा एक ग्रुप तयार होतो आणि ते एकत्रितपणे येऊन कार्य करतात. नाव यू आर फेमिलियर विथ द सिक्वेन्स लेटर, वर्ड, सेंटेन्स, देन लेसन्स, टेक्स्ट बुक. You have already studied the cells and cell organelles of the organism to follow a definite hierarchy, and you have studied the cells and cell organelles. आता हे पुस्तक तयार केलेलं आहे मी. या पुस्तकामध्ये काय आहे, लेटर्स म्हणजे अक्षर आहे, यापासून शब्द तयार होतात, वर्ड्स. देन वर्ड्सपासून सेंटेन्स वाक्य तयार होतं, सेंटेन्सपासून लेसन तयार होतं, लेसनपासून टेक्स्टबुक तयार होतं. तसं आपल्या बॉडीमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या ऑर्गॅनिझम्स जे असतात, सजीव जे असतात, यांच्या बॉडीमध्ये सुद्धा सेल, देन टिश्यू, ऑर्गन, सिस्टम अशा प्रकारे यांच्यामध्ये काय असतं तर एक ऑर्गनायझेशन असतं. पेशीपासून ऊती तयार होतात, ऊतीपासून अवयव तयार होतात, म्हणजे ऑर्गन्स तयार होतात. या ऑर्गन्सपासून ऑर्गन सिस्टम हे तयार होते. आता डेफिनेशन आपण बघूया. टिश्यूची डेफिनेशन म्हणजेच काय, तर इथे डेफिनेशन मी दिली बघा. ग्रुप ऑफ सेल्स having the same origin, same structure and same function are called tissue. It's called tissue. की हे काय आहे, एक ग्रुप आहे, ग्रुप ऑफ सेल, पेशींचा एक असा संघ आहे की जे काय ज्यांचं ओरिजिन सेम आहे, त्यांचं स्ट्रक्चर सेम आहे आणि जे त्यांचं कार्यसुद्धा समान आहे. तर यांना आपण काय म्हणायचं, टिश्यू असं म्हटलं जातं. ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग द सेम ओरिजिन, सेम स्ट्रक्चर अँड सेम फंक्शन इज कॉल्ड टिश्यूज. Then millions of tissues are present in the body of multicellular organisms. Now these cells are divided into different groups and each group perform a definite function. बहुपेशीय प्राण्यांमध्ये अशा असंख्य पेशी असतात. ह्या ज्या पेशी आहेत हे एकत्रितपणे यांचे असे ग्रुप्स असतात की ह्या ग्रुपपासून मग ते टिश्यू तयार होतात आणि ते प्रत्येक एक डेफिनेट कार्य करत असतात. फॉर एक्झाम्पल, we can perform the movement due to the contraction and relaxation of muscles. म्हणजे आता एक उदाहरण इथे दिलेलं आहे की आपले जे स्नायू असतात या स्नायूंमध्ये होणारे जे आपले जे मुवमेंट आहे ते कशामुळे होतात, कॉन्ट्रॅक्सेशन अँड रिलॅक्सेशन ऑफ मसल्स. स्नायूंचं जेव्हा कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन होतं तेव्हा आपल्या मुवमेंट, आपण वेगवेगळ्या ज्या मुवमेंट करतो त्या मुवमेंट आपण करू शकतो. ना कनेक्टिंग टिश्यू इन प्लांट्स ट्रान्सपोर्ट वॉटर अँड ब्लड टू ऑल इट्स पार्ट. वनस्पतीमध्ये जे कनेक्टिंग टिश्यू असतात हे त्यांच्यामध्ये पाणी आणि अन्न हे वहन करण्याचे कार्य करतात. ऑल द फंक्शन्स ऑफ द बॉडी अकर विथ द फुल इफिशियन्सी ड्यू टू द स्पेसिफिक ऑर्गनायझेशन्स ऑफ सेल्स अँड देअर डिव्हिजन ऑफ वर्क. आता इथे काय सांगितलं बघा, सगळे जे सजीवाच्या शरीरातील सगळे जे फंक्शन्स असतात हे फंक्शन्स पूर्णपणे काय विथ फुल इफिशियन्सी ड्यू टू स्पेसिफिक ऑर्गनायझेशन ऑफ. पेशींचं जे संघटन असतं यामुळे ते प्रत्येक जे पेशी आहे किंवा जे सेल आहे हे एक विशिष्ट कार्य करू शकतो.
आता आपण बघूया टाईप ऑफ टिश्यू. नाव देर आर टू टाईप ऑफ टिश्यूज. दॅट इज सिम्पल टिश्यू अँड कॉम्प्लेक्स टिश्यू. सिम्पल म्हणजे साधा स्वरूपाच्या, कॉम्प्लेक्स म्हणजे थोडेसे जटिल किंवा गुंतागुंतीचे अशा प्रकारचे हे टिश्यू असतात. एक्झाम्पल बघा, इपिथिलियल टिश्यू ऑफ एनिमल्स. प्राण्यांमध्ये असणारे इपिथिलियल टिश्यू हे सिम्पल टिश्यू असतात. देन मेरिस्टेमेटिक टिश्यू ऑफ प्लांट्स. प्लांट्समध्ये असणारे मेरिस्टेमेटिक टिश्यू हे सिम्पल टाईपचे टिश्यू असतात. कॉम्प्लेक्स कुठले असतात? एक्झाम्पल बघा, ब्लड ऑफ एनिमल्स अँड इन प्लांट्स जायलम अँड फ्लोएम ऑफ प्लांट्स. वनस्पतीमध्ये जायलम आणि फ्लोएम हे त्यांच्यामध्ये असणारे कॉम्प्लेक्स टिश्यू आहे. तर एनिमल्समध्ये त्यांचे एक्झाम्पल सांगितलं ब्लड ऑफ एनिमल्स, तर हे कॉम्प्लेक्स टिश्यू आहे. आता प्लांट्स आणि एनिमल्स या दोन्हीमध्ये ह्या टिश्यू आहेत. पण प्लांट्स जे असतात, इन केस ऑफ द प्लांट्स बिंग सेडेंटरी, मोस्ट ऑफ देअर टिश्यूज आर ऑफ द टाईप दॅट गिव्ह सपोर्ट. वनस्पती जे असतात ते स्थिर असतात, त्यामुळे त्यांच्या बहुतांश जे टिश्यू असतात त्या त्यांना सपोर्ट म्हणजे आधार देण्याचं कार्य करतात. नाव देर आर द डेड सेल्स इन सम टिश्यू अँड दिस डू नॉट नीड मच अटेन्शन. वनस्पतीमध्ये जे टिश्यू असतात ते बहुतांशी डेड म्हणजे मृत पेशी असतात. कारण प्लांट्स कसे असतात, स्थिर असतात, त्यांना तेवढी एनर्जीची किंवा ते मुवमेंट करत नाही, त्यामुळे त्यांना तेवढी एनर्जीची गरज नसते. नाव ग्रोथ ऑफ द प्लांट्स अकर इन द स्पेसिफिक पार्ट ऑफ देअर बॉडी. वनस्पतींची वाढ जी आहे त्याच्या विशिष्ट वेगवेगळ्या भागांमध्ये, पानांमध्ये, खोडांमध्ये अशी होत असते. वेअरएज द टिश्यू कंटेन डिवायडिंग सेल. त्यांचे जे टिश्यू असतात त्यांच्यामध्ये डिवायडिंग सेल्स असतात. In case of animals, animal have to move from place to place in search of food, then shelter, partner, and their energy need are greater. आता प्राण्यांमध्ये वनस्पतींची तुलना केली तर प्राण्यांमध्ये त्यांना जास्त एनर्जीची गरज असते. कारण प्राणी जे आहेत ते एका ठिकाणी स्थिर नसतात, ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी ते जात असतात. मग त्यांना अन्नासाठी असेल किंवा त्यांचं निवार असेल, यासाठी असेल, यासाठी त्यांना जास्त एनर्जीची गरज असते. तर ते डू नॉट हॅव डिफरंट डिवायडिंग अँड नॉन डिवायडिंग टिश्यूज. ॲनिमल्समध्ये डिवायडिंग किंवा नॉन डिवायडिंग टिश्यू हे नसतात. दिस मीन्स दॅट प्लांट्स अँड द ॲनिमल्स हॅव डिफरंट टाईप ऑफ टिश्यू टू परफॉर्मिंग द नेसेसरी फंक्शन. याचा अर्थ असा होतो की वनस्पती प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यू असतात की जे त्यांचं फंक्शन, कार्य करण्यामध्ये मदत करतात किंवा ते गरजेचं आहे. तर आज आपण या आजच्या व्हिडिओमध्ये काय बघितलं, टिश्यू म्हणजे काय, त्याची डेफिनेशन आपण बघितली. त्याच्यानंतर युनिसेल्युलर मल्टीसेल्युलरमध्ये कशा प्रकारे सेल्स असतात किंवा जे टिश्यू असतात त्यांच्या टाईप्स बघितले, टाईप्स ऑफ टिश्यू सिम्पल अँड कॉम्प्लेक्स. आणि ॲनिमल्स प्लांट्समध्ये काय डिफरन्स आहे त्यांच्या ज्या टिश्यू जे असतात यानुसार. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एवढा अभ्यास केला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे जे ॲनिमल टिश्यू आहे पुढचे ते ॲनिमल टिश्यू आपण फर्स्ट अभ्यास करूया. आज आपण इथंच थांबूया.